नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे। कारण तो जी.आर. महत्त्वाचा यासाठीच आहे कारण लेक लाडकी योजनेसंदर्भात हा त्यांनी जी.आर. काढलेला आहे। आता लेक लाडकी जी योजना आहे याचा उद्देश काय तो आपण सुरुवातीला पाहूया। तर बघा, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला असेल तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक प्रकारचा पाठिंबा भेटण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अंमलात आणलेली आहे। आता या योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर बघा, दिनांक 1 एप्रिल 2023 पासून, म्हणजे तिथून पुढे ज्या मुली जन्माला येणार आहेत त्या मुलींसाठी ही योजना आहे। तर बघा, आता आपण पाहिलं तर मुलींच्या जन्मापासून ते मुलींच्या 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपयांची मदत शासन देणार आहे। आता त्याच्यामध्ये काही त्यांनी टप्पे सुद्धा ठरवून दिलेले आहेत आणि त्या टप्प्यासंदर्भातच हा दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने जी.आर. काढलेला आहे आणि त्या जी.आर.च्या माध्यमातून काही लेक लाडकी या योजनेसाठी निधीची देखील तरतूद केलेली आहे। याच्यामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिलेली आहे। लवकरच 5-5 हजार रुपये म्हणजे जन्मानंतरचा जो काही पहिला टप्पा आहे तो पात्र महिलांच्या त्या संबंधित जे काही बँक अकाउंट असेल त्याच्यावरती जमा होणार आहेत। आता आपण हे टप्पे समजावून घेऊया। तर बघा, याचे टप्पे आहेत, जन्मानंतर एक भेटणार, त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर, 6वीत गेल्यानंतर, 11वीत गेल्यानंतर आणि 18 वर्षानंतर असे त्याचे टप्पे ठरवून दिलेले आहेत। आता याच्यामध्ये बघा, मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये भेटणार आहेत, त्यानंतर पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत मुलगी गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत मुलगी गेल्यानंतर 8,000 रुपये आणि 18 वर्षे वयाची पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये भेटणार आहेत। तर असे 1,01,000 रुपये हे मुलींच्या भवितव्यासाठी, तिच्या सक्षमीकरणासाठी भेटणार आहेत। त्याच्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे, हे लक्षात ठेवा। कारण बऱ्याच जणांचा गैरसमज होतो, लेक लाडकी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजना ही वेगळी आहे। लेक लाडकी योजना ही मुलीच्या जन्मानंतर, तिचा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या सक्षमीकरणासाठी काही रक्कम दिली जाते आणि याच रकमेतून मुलींचं शिक्षण असेल किंवा इतर काही तिच्या भवितव्यासाठी ही रक्कम शासनाने दिलेली आहे। अत्यंत चांगली ही योजना आहे। त्याच्यामुळे ज्या कुणाचा 1 एप्रिल 2023 नंतर मुलींचा जन्म झाला असेल अशा मुलींनी हा अर्ज करणं बंधनकारक आहे। आता यासाठी जर तुम्हाला काय अडचण आलं तर तुम्ही अंगणवाडी सेविका असेल किंवा महिला आणि बाल विकास विभागाला भेट देऊन अधिकची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। धन्यवाद।